महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भिवखिडकी येथे बिबट्याचा धुमाकूळ, परिसरात दहशतीचं वातावरण. गोंदियाच्या नवेगाव बांध वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या भिवखिडकी येथे मागील काही दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्यानं आतापर्यंत गावातील कोंबड्या आणि शेळ्या फस्त केल्या असून या संदर्भात वन विभागाला माहिती देऊनही वन विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. तर भिवखिडकी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळच्या सालई गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे विद्यार्थी ये-जा करत असताना विद्यार्थ्यांच्या मनात मोठी धास्ती निर्माण झाली आहे. गावात रोज बिबटे येत असल्यामुळे गावातील आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे की सायंकाळच्या सुमारास घराच्या बाहेर निघणं कठीण झालंय. त्यामुळे वन विभाग याकडे कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून. तुमचं नाव काय? ह्या गावात वाघ येतो? किती दिवसापासून येतो वाघ? आता 15-20 दिवस. 15-20 दिवस झाले. वाघ आल्यावर कोणते म्हणजे नुकसान करते? कोणते नुकसान म्हणजे आता गावात येतात, म्हणजे घराच्या मागे वगैरे. काही शेळ्या कोंबड्यावर काही हल्ला वगैरे करून हो, असं कोंबड्यावर, शेळ्यावर, गाई. होतं हल्ला? रात्री 7च्या नंतर आपल्याला गावात फिरायला अडचण जाते महिला वगैरे? जसं 7, 7:30, 8 वाजेपर्यंत नाही का घराच्या बाहेर निघण्याची भीती आहे. भीती आहे. जसं लहान लहान पोरं शाळेत येतात त्याला काही अडचण? आता आजपर्यंत तर नव्हती, पण होऊ शकते. होऊ शकते. सायंकाळी 5च्या नंतर अडचण जाते. नमस्कार, तुमचं नाव काय? कुंडली हरी कांबळे. मागील काही महिन्यापासून तुमच्या गावात बिबट्याची दहशत आहे आहे ना? आहे. त्या बिबट्याने शेळ्या, जनावर जे जे शिकार भेटले ते फस्त केली. कोंबड्या शेळ्याची हत्या केली आहे. हे किती दिवसापासून म्हणजे त्रास आहे? 6 महिन्याच्या अगोदरपासून. 6 महिन्यापासून त्रास आहे. या संदर्भात वन विभागाला काही माहिती दिली? ग्रामपंचायतीने दिली आहे. ग्रामपंचायतने माहितीच घेऊ. वन विभागाने काही कारवाई वगैरे? काही नाही. 8 वाजे येते दरवाजा बोलते. किती वाजे येते वाघ अंदाजे? वाघ 7 ते 8च्या दरम्यान 7 तास. रोजच येते? रोज. काही मुलांना वगैरे असा? मुलांना वगैरे काही नाही केलं, पण कोंबड्या शेळ्या नेला. कोंबड्या शेळ्या आणते. पण भीतीच आहे. भीतीच आहे. रात्री गावातून फिरायला भीतीच आहे.